नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच महायुतीच्या स्थानिक नेत्यांमधला वाद चव्हाट्यावर आलाय। काम करताना महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होतोय अशी तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवारांकडे केली आहे। तर महायुतीच्या नेत्यांना खडसावून सांगा अशी मागणी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी जाहीर कार्यक्रमातल्या भाषणात अजित पवारांच्या समोरच केली। तर सरोज अहिरे यांना देखील विधानसभा निवडणुकीत त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। काम करताना महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होतोय। सरोज अहिरे यांनी आपल्या तक्रारींचा पाढा भर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच वाचलेला आहे। त्यामुळे नाशिकमधील महायुतीतला हा अंतर्गत वाद या सगळ्या घटनांमुळे आता चव्हाट्यावर आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच सरोज अहिरे यांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचलेला आहे। ज्या पक्षाची ज्या नगराध्यक्षांची सत्ता होती, राज्यात त्यांची सत्ता होती, मग तेव्हा काही भगूरची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली नाही असा माझा सवाल हा सर्व भगूरवासियांच्या साक्षीने आहे। असे अनेक प्रश्न आहेत दादा की त्याला मला काम करायला त्रास होतो आणि सर्व ह्या व्यासपीठावरील सर्व राजकीय लोक याचे सर्व साक्षीदार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी काम करायला त्रास होतो। मी काम मंजूर करून आणायचं आणि परस्पर त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा। पाठपुरावा कधीचा 3-3 वर्षांचा आहे, 2-2.5 वर्षांचा आहे आणि कुठेतरी 4-6 महिन्याचं पत्र दाखवायचं आणि त्या पत्र कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचं। एक सत्र गेले 5 वर्षात सुद्धा दादा मी सहन केलेलं आहे। मध्ये जे काही आता ताईंनी काम केलं दादा, ताईंच्या माध्यमातून कामं सुरू असताना जरी महायुती आहे तरी आपल्याला खूप त्रास होतो या ठिकाणी। म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये देखील अचानक एक फॉर्म माघार न घेतला गेल्यामुळे ताईंना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं। तर त्यामुळे या गावाकडे महायुती असली तरी दादा थोडंसं वरून आपण लक्ष घालावं किंवा ताईंकडे देवळाली मतदारसंघाकडे आपण थोडं अजून सहकार्य करावं आणि महायुतीतल्या लोकांना देखील आपण वरतून थोडंसं खडसावून सांगावं की महायुती आहे, आम्ही आमचा धर्म निभावतो, तसं तुम्ही पण निभावा।